राजा कपडे बदलून बसलेला, धरलं की पकडलं की आणलं इकडे. ते म्हणले का आणलात? हे बघ हे पंचपक्वान आहे, मला भांडे भरले. मग ह्याच्यातला कोणता पदार्थ तुला आवडतो सांग. कुणाला सांगितलं? त्या राजाला. कुणी? राक्षसाचे ते राजा आहे त्याला, मोरकी असतो ना. प्रत्येक पातेल्यामध्ये पाहायचा तो पंचपक्वान होते, वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ. त्याने गाजराचा हलवा पाहिला. हो का म्हणला, मी सर्व खाईन पण गाजराचा हलवा सोडून. तो राक्षस समजून गेला, निश्चित ह्याच्यामध्येच विष टाकलेलं असावं. काय नाही म्हणे, तुला हेच खाऊ घालणार आम्ही. नाही नाही म्हणे, ते नका खाऊ, मला खाऊ. नाही नाही म्हणे, तुला खावंच लागेल, आम्हाला मारण्यासाठी विष टाकतोच का? मग त्याला खाली पाडलं, असं खायला गेला म्हणून. आडवं पाडलं आणि घे हलवा घाल तोंडात, घे हलवा घाल तोंडात. त्याला पश्चाताप झाला. ऋषी मुनीने सांगितलं होतं गाजराचा हलवा खावाच लागला. घरी बसून बायकोनं सोन्याच्या चमच्यामध्ये खायला दिला असता, हिथं आडवं पडू पडू खाऊ घातला. तिथून पळ काढली आणि त्या ऋषीच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि म्हणले, महाराज मला माफ करा, तुमचा शब्द खोटा करू शकलो नाही. जसं त्याला हलवा खावाच लागला तसा तुम्ही आता जर माझ्या माऊलीकडे नाही आले, शेवटी एक दिवस यावंच लागेल, यावंच लागेल. जसं त्याला हलवा खावाच लागला तसं तुम्हाला सुद्धा एक वेळेस यावंच लागेल. या ना त्या कारणाने तुम्हाला यावं लागणार आहे. कारण आम्ही तसेच होतो, आम्ही न जाणाऱ्यापैकी होतो. पण वेळ अशी येते की यांच्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून आताच आलेलं बरं ना, बरोबर आहे की नाही? म्हणून यावं सर्वांनी अपेक्षा आणि उचला. आदि गुरु शिवंगावे आदि गुरु शिवंगावे मग साधन साधावे. आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे.